शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आपला शेवट गोड होण्यासाठी या जीवनामध्ये मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाल्यानंतर की शेवटच्या श्वासाला आपल्याला भगवंताचं अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम की एवढा 28 वर्षासाठी करायचा शेवटचा दिवस गोड व्हावा. यासाठी केला होता आताच शेवटचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतेने पावलं विसावा कुंडली या नावात की त्या पद्धतीने शेवटच्या क्षणाला भगवंताचं नाम चिंतन आपल्या मुखातून यावं. त्यासाठी आयुष्यभर भजन, आयुष्यभर सत्संगती आणि आयुष्यभर परमार्थ विठाला. शेवट आपला गोड झाला आपण कधी समजायचा की या पद्धतीनं उठाउटीत जर मरण आलं तर. नाहीतर आपल्याला माहिती आहे 2-2 वर्ष बिछाणावर पडून असतात. आपल्या नातलगाने आपल्या मरणाची वाट बघत बसायचं आणि कुठल्याही मनुष्याचा असू द्या, माऊलीचा असू द्या, की एकदा का बिछाण्यावर पडलं सर्व विधी जाग्याला होऊ लागल्या की कितीतरी जीव लावणारे आपली मुलं असतील, मुली असतील तर किती दिवस करणार? 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिना, 2 महिने, 4 महिने. जास्त दिवस जर त्यांनी त्या पद्धतीनं राहिलं गेलं तर ते त्यांना सुद्धा नकोस होतं, नकोस वाटतं. की त्या पद्धतीनं की आपला गोड कधी झाला हे आपण समजावं. आपल्याला उठाउठी मरण आलं पाहिजे. आता आपल्याला जन्म दिलेला आहे, लहानाचं मोठं केलेलं आहे, आपली माया आहे, त्यामुळे आपल्याला दुःख वाटतं ते गेल्यानंतर. परंतु शास्त्र असं आहे की ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्यावेळेस रडतं. का रडतं? की मी ह्या भाषात पडलो आहे म्हणून ते रडतं. आणि आपल्या घरी संतती जन्माला आली, मुलगा असो किंवा मुलगी असो, म्हणून आपण आनंद प्रकट करतो. ते रडतं मी ह्या भाषात पडलो. की त्या पद्धतीनं बामणाचं पुढे खेळाचं घ्यायला कापत कापत बाहेर आले ते नागवत पळून गेलेले शुक मुनी आईच्या उदरातून 12 वर्ष बाहेर आले नाहीत का? ही माया मला बाधक करेल. मी जर मातेच्या उदरातून बाहेर आलो की ह्या मायेच्या जाळ्यामध्ये मी अडकणार आहे. म्हणून त्यांनी 12 वर्षे आईच्या उदरामध्ये थांबले. परत आईच्या उदरातून बाहेर आले 12 वर्षानंतर कापत कापत बाहेर आले ते नागवेत पळून गेलेली यशोमुनी अरण्यात तपश्चर्यासाठी निघून गेले. की त्या पद्धतीने ही माया आपल्याला बाधक ठरते. म्हणून त्यामुळं या देहातून प्राण गेल्यानंतर आपल्याला शोक वाटतो की आपली आई गेली, वडील गेलं त्यांच्यासाठी. आणि आपले आई वडील हे आपला आधार असतात आणि ते आपल्या घरी असू द्या, काम नाही करू द्या, आपल्या घरी चौतऱ्यावर किंवा खुर्चीवर खाटावर जरी बसून राहिले तर त्यांचा आधार वाटतो. परंतु आपल्याला ज्या पद्धतीनं संत हयातीत असताना त्यांना कोणी किंमत दिली नाही, परंतु संत गेल्यानंतर त्यांची किंमत आपल्याला कळाली. नव तुका म्हणे पापे जाती संताची अजबे. त्यांच्या नामाचा जप केला तर आपली पाप नाहीशी होतात. आणि आज ज्ञानोबा तुकाराम म्हटलं लाडू किडकेच्या पंक्तीचा आस्वाद आपल्याला घ्यायला भेटतो. हे त्यांना त्यावेळेस त्या समाजाने त्रास दिला, परंतु आज त्यांची कीर्ती आहे की त्या पद्धतीनं आई असू द्या, वडील असू द्या, ते गेल्यानंतर त्यांची किंमत आपल्याला कळते. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची किंमत कळत नाही. परंतु आपलं हे कर्तव्य आहे की आपल्याला त्यांनी जग दाखवलेलं आहे, त्यांची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. शेवट गोड होण्यासाठी त्या पद्धतीनं जीवनात, त्या पद्धतीनं कर्मयोग्य, त्या पद्धतीने की करणे ते हे जी करा नारायणा स्मरण किंवा बोल बोले ऐसा बोले जेणे बोले विठ्ठल डोले. की आपण जीवनामध्ये असं व्रत घ्यावं की प्रत्येक आपल्या मुखातून येणारा शब्द इतरांना गोड वाटावा. नाहीतर आपल्याला कलियुगामध्ये पाहायला भेटतं एखाद्याचा शब्द म्हणजे एखाद्याच्या जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी तो तीक्ष्ण बाण ठरू शकतो. असं पद्धतीचं जर आपण आपल्या जन्माला आल्यानंतर अशा पद्धतीची जर आपली वाणी ठेवली गेली तर त्या पद्धतीच्या वाणीनं मेड देहातून बरं झालं पेढा गेली म्हणतो तुकाराम महाराज. काय म्हणतो? तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आपण जीवनामध्ये असं कमवावं की आपण गेल्यानंतर घरच्याला हळहळ वाटावी, गल्लीतल्याला हळहळ वाटावी, गावातल्याला हळहळ वाटावी. चांगला होता बिचारा गेला, चांगली होती माऊली गेली.
की अशा काहीतरी अंतःकरणाच्या ठिकाणी भक्तीचा प्रेमाचा पाजर फुटावा असं आपलं कर्म असावं, की त्या पद्धतीनं जीवन जगावं. आणि त्या पद्धतीनं जीवन जगत असताना शेवटचा श्वास कधी सोडतोय आपण हे आपल्याला माहित नसतं. कारण का भगवंताने जन्माला आलेल्याची तारीख वेळ आपण सांगू शकतो, मरणार कधी आहे हे सांगू शकत नाही. तो अधिकार भगवंताने आपल्याकडे ठेवलेला आहे. तसा शिक्का जर मारला असता, हा 50 वर्ष जगणार आहे, हा 75 वर्ष जगणार आहे, तर त्याच्या कपाळावरचा शिक्का बघितला असता आणि मग त्याच्याशी व्यवहार किंवा लग्न काय असेल ते केलं असतं. ह्याला आयुष्य कमी आहे, ह्याला एक करा, की त्या पद्धतीनं ते असणारा अधिकार भगवंताने कोणाला दिलेला नाही, की त्या पद्धतीनं जीवन आपण जगतो. परंतु वर्षभर आयुष्यभर आटाच कशासाठी करायचा आहे? फक्त भगवंताचं नाम शेवटच्या क्षणाला यावं. विठ्ठल आदरातिथ्य आपण कशा पद्धतीनं करतोय, ते जात असताना त्याला कशा पद्धतीनं वाटत लावतोय, त्याच्यावर परत आपल्या घरला त्यांनी यायचं का न यायचं हे निश्चित असतं. की त्या पद्धतीनं आपला शेवट आहे, आपण या देहातून जातो आहे, की मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. तुकोबरा म्हणतात आम्हा विष्णुदासा सुलभतो. आणि तुकोबरा भगवंताने मागणा मागा म्हणल्यानंतर काय म्हणतात? तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाला, भलते कुणी आपला भलते नाही आन साकडे घालीत नाही. कुठल्याही कुळात जन्माला घाल, त्याचं साकडं आम्ही घालत नाही. परंतु काय पाहिजे? नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती, मी भक्त तू देव ऐसे करी, मी भक्त आणि तू देव हे नातं कायम राहिलं पाहिजे. कारण का? नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव. कारण का? आपल्याला माहिती आहे आज आपण परमार्थात वावरलेले आहोत. दोन अभंग दोन गवळणी येत असले तर अहंकार येतो या. त्याला 10दा फोन करावा लागतो. महाराज अमुक आमच्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे, तरी ते गुंगारा थांबतं. त्याला वाटतं आम्ही उपकारच करतोय का यांच्यावर काय जाऊ. म्हणजे एवढं आपल्याला थोडस ज्ञान प्राप्त झालं तरी माऊली म्हणतात नवल अहंकाराच्या गोटी विशेष न लगे अज्ञानापाठी सज्ञानाच्या धर्मेपैकी नाना संकटे नाचणी. थोडस ज्ञान झालं तर आपल्याला अहंकार निर्माण होतो आणि अहंकार आपल्याला हा नाशाला कारणीभूत ठरू शकतो. आपण भगवंताकडे जात नाही, भगवंतापासून दूर जातो. त्यासाठी जीवन जगत असताना आपलं शेवट गोड झाला पाहिजे. त्या पद्धतीने आयुष्यभर आपण कर्म त्या पद्धतीने केलं पाहिजे. प्रत्येकाच्या मुखातून येणारी वाणी अशी आली पाहिजे की बरं होतं बिचारा, चांगला होता, अशी वाणी आली पाहिजे. आणि प्रत्येकाला आनंद देणारी अशी आपल्या मुखातून वाणी असावी. आणि असं जीवन जगत असताना शेवट जर आपला उठाउठी या देहातून प्राण गेला आणि शेवटच्या श्वासाला जर भगवंताचं नाम चिंतन आपण केलं गेलं तर त्या पद्धतीने आपण शेवट माझा गोड झाला असं म्हणता येईल. विठाला विठ्ठल. त्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे सतत करत होता आणि एका चिंचेच्या झाडाखाली बसून तो साधना करत होता. मग नारद महर्षीची स्वारी असंच त्या रस्त्याने चालली. त्यांनी श्री संताची माता चरणावरी साष्टांग करीत दंडवत संताच्या चरणावर नतमस्तक झाले. नारद महर्षी आपण कुठं चालला? ते सांगितले मी आम्ही वैकुंठ चाललो, भगवंताच्या भेटीसाठी चाललो. मग त्यांनी सांगितलं की माझा एक निरोप आहे, भगवंताला सांगाल का? त्यांनी सांगितलं का सांगणार नाही, मी आणायचं निघालो आहे. त्यांनी सांगितलं मला भगवंत कधी भेटणार एवढं त्यांना विचारून या आणि परत येताना मला तेवढा निरोप द्या. विठाला भगवंत वैकुंठाला गेले. भगवंताला विचारले एक साधक पृथ्वी तलावर आहे, चिंतेच्या झाडाखाली बसलेला आहे, तुझी साधना करत आहे, नामचिंतन सतत गात आहे. आणि सतत गात असताना त्याने एक प्रश्न केलेला आहे की तुम्ही त्यांना कधी भेट देणार? त्याने सांगितलं त्या झाडाची पूर्ण पाने ज्यावेळेस गळतील त्यावेळेस मी त्यांना भेट देणार. नारद महर्षी म्हणले भगवंता नेमकं काय बोलतात हे तुम्हाला कळतंय का? ते म्हणले काय झालं? चिंचेच्या झाडाची पानं पूर्ण गळणार. आपल्याला माहिती चिंचेच्या झाडाची पानच गळत नाही. नवीन पालवी पहिली पानं गळायच्या अगोदर नवीन पालवी झाडाला फुटलेली असते. मग पूर्ण पाने कधी गळणार आणि तुम्ही त्यांना भेट कधी देणार? असं जर तुमचं जर आशीर्वाद असेल, भेटीचं जर आतुरता एवढ्या तत्परतेने असेल तर भक्तांनी कशी भक्ती करावी? विठाला शिरोमणी तू चतुर आहेस, तुझी लीला आम्हाला कळणार नाही, तुझा जसा निरोप आहे तसा आम्ही त्याला निरोप सांगतो. परत नारद महर्षीची स्वारी तिथून चालली. त्या गृहस्थाने त्यांना वाटलं आता नेमकं सांगावं का, ही आत्महत्याच करायचं.
या चिंचेच्या झाडाची पूर्ण पानं गळायची, मग भगवंत भेट देणार. माझं भक्ती करून जीवन जगून काय अर्थ, म्हणजे आत्महत्या करेल काय, नेमकं सांगावं का न सांगावं. नारद महर्षीच्या अंतकरणाच्या ठिकाणी चिंता. परंतु भेट नारद महर्षींनी सांगितलं. ते म्हणले काय म्हणले भगवंत, या भेट देणार का, भेट देणार. एवढं म्हटलं की ते एवढा आनंदाने नाचू लागला, एवढा आनंदाने नाचू लागला की ज्या पद्धतीने नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, की त्या पद्धतीने नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये बेभान होऊन भक्तीच्या आनंदात भगवंत नाचत होते. स्वतःचा पितांबर गळालेला कळत नव्हता. अशा पद्धतीने तो भक्त नाचू लागला. आणि भक्त नाचत असताना नारद महर्षी तिथेच आहेत. पूर्ण वाक्य अजून सांगायचे आहेत. नुसतं भेटणार म्हणलं की एवढा आनंदाने नाचू लागला. भगवंत पाठीमागे भेट देण्यासाठी हजर राहिला. नारद महर्षी म्हणले मला वाटतं कलियुगातलीच माणसं पावलं पावली अशी बदलता, परंतु तुझ्याकडे असं आहे. तू आता म्हणला काय, पूर्ण झाडाची पानं गळाल्यानंतर, आणि आता लगेचच तू भेट द्यायला क्षणातच पाठीमागे उभा राहिला. त्यावेळेस भक्तांची कशी अवस्था आहे, भक्तांची भक्ती कशी आहे, भक्तीची अवस्था काय आहे, त्यावेळेसच त्या भगवंताला भेट द्यावी अशी भक्ताला वाटते. की ज्या पद्धतीनं द्रौपदीनं स्वतःचं वस्त्रहरण होत असताना तिनं पाहिलं गेलं आपले 5 पती भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, हे सुद्धा कोणी आपल्याला सोडवण्यासाठी योग्य नाही, सर्वांनी मला खाली घातल्या. त्यावेळेस तिने विचार केला आपल्याला सोडवणारे एका परमात्म्याशिवाय, सच्याशिवाय दुसरं कोण नाही. की त्यावेळेस त्या परमात्म्यालाच द्रौपदी मातेनं हाक मारली, नारी ती या साडी ती, साडी ती या नारी ती. त्या पद्धतीने प्रत्यक्ष भगवंत साडी दिली तर एक साडी काढल्यानंतर दुसरी साडी नेसतोस तर माझी द्रौपदी उघडी दिसेल, म्हणून प्रत्यक्ष साडी भगवंत झाले आणि भक्ताची लाज राखली. त्यावेळेस देव माझा मी देवाचा हीच माझी सत्य वाचा. की त्या पद्धतीने वाचा सत्य असावी. म्हणून महाराज म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. मग काय होतं, परिहार झाला अवघ्या दुःखाचा माझीला. परिहार कधी होतो, त्या पद्धतीनं पुरुषाने आदरातिथ्य केलं किंवा त्या भक्ताची जशी अवस्था झाली, भगवंताने भेट दिली, परिहार झाला अवघ्या दुःखाचा माझीला. आता कोठे धावे म्हणा तुमचे चरण देतली या, भाग गेला सीन गेला अवघा झालाशी आनंद, किंवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओसादनी, तू हा विठ्ठल बरवा तू हा माधव बरवा. म्हणून एक वेळेस पांडुरंग परमात्म्याचं भजन विठो शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला, की आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी घेऊ आता गेली झाली. ही आपली वाणी अशी असावी, बोल बोले ऐसा बोले जेणे बोले विठ्ठल. आता सांगितल्याप्रमाणे वाणी धनी घेऊन गेली. या वाणीनच भगवंताला आपलंस करता येतं.
आपली भक्ती तशी असेल. जनाबाईने काय केलं, भगवंताला शिव्या दिल्या. अरे अरे विट्या, मूळ मायेच्या कारख्या. भगवंताला त्या गोड वाटल्या. कारण का, जनाबाईचा एवढा अधिकार होता, संतांची सेवा, संतांचं दास्यत्व होतं आणि भगवंताचं नामचिंतन होतं. आता कुठलीही गोष्ट भक्ताला जर समाजासमोर आणायचं असेल तर ही लीला देवाची असते. आता सांगितल्याप्रमाणे चतुरात शिरोमणी त्या जनाबाईचीच कीर्ती सर्वांना पटवून द्यायची होती. म्हणून जनाबाईच्या घरी भगवंत जळण्यासाठी आले. स्वतःचा असणारा पितांबर तिथे विसरून गेले. आता भगवंत विसरण्यासारखं आहे ना, भगवंतानी विसराव का? भगवंतानी आपल्याला विसरलं तर आपल्या दारात माणसं जमा होतात. मग भगवंत कसा विसरेल? भगवंताची लीला आहे. ज्यावेळेस जनाबाईच्या असणाऱ्या झोपडीमध्ये पितांबर विसरला, परत आपल्या मंदिरात गेले आणि मंदिरात गेल्यानंतर की पहाटेच्याला पुजारी आले तर जनाबाईची वाकळ त्यांच्या खांद्यावर दिसली. ह्यांचा शेला नाही की लगेच आता आरोप सर्वांनी जनाबाईच्या नावाने घेतला. भगवंताची भक्ती किंवा ती भगवंताकडे सारखी येते, जनाबाईने चोरी केलेली असेल. आणि त्या पद्धतीनं विनाकार्याला अगोदर द्या, महाराजाला इथे द्या. विठाल विठाल. त्या पद्धतीनं जनाबाईकडे आरोप आला. सर्व असणारी बडवे मंडळी आली. तुमच्या जनीनच चोरी केलेली आहे. नामदेव महाराज म्हणलेले आमची जण अशी चोरी करणारच नाही, तिची वृत्ती अशी नाही. परंतु नाही, आम्हाला झडती घ्यायची आहे. झडती घ्यायची म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, कर नाही, त्याला डर कशाला. त्यांनी पाहिलं तर जनाबाईच्या झोपडीमध्ये पितांबर सापडला. तिनं सांगितलं गपची पोटा, सगळ्यांना थोडी थोडी वाटा की त्या पद्धतीनं जनाबाईच्या झोपडीमध्ये शेला सापडला की लगेच पट्ट हिला शिक्षा द्यायची काय. हे त्यावेळेस त्यावेळेस राजे दरबाराकडे गेले, राजाकडे गेले, हिला शिक्षा काय. त्यावेळेस त्यांनी सांगितलं हिला फक्त मृत्यूदंडाची शिक्षा द्या. हिला मृत्यूदंडाची शिक्षा ह्याच्यापेक्षा दुसरं नाही. हिला भगवंताच्या असणाऱ्या अंगावरचा शेला चोरलेला आहे, मग हिला मृत्यूदंडाची शिक्षा, हिला फाशी द्या. शिक्षा ठोठावली, सगळ्यांनी मान्य केलं. नामदेव महाराजालाही वाईट वाटू लागलं. त्यावेळेस जनाबाई म्हणून लागले अरे अरे बेटी, मूळ मायेच्या कारट्या, तुझी नको त्या शब्दांनी आपण बोलणं अयोग्य आहे, आपला तेवढा अधिकार नाही. त्या पद्धतीनं जनाबाईंनी पांडुरंग परमात्म्याला शिव्या दिल्या. तरी शिव्या सुद्धा भगवंताने आनंदाने त्याचा स्वीकार केला आणि आनंदाने स्वीकार करून त्यांची कीर्ती वाढवली. सर्व त्या जनाबाईंना घेऊन जेव्हा गोपाळपूरच्या दिशेने सूळ रावला होता तिथं फाशी देण्यासाठी गेले. आणि फाशी देण्यासाठी गेल्यानंतर सर्वांच्या नामदेव महाराजाच्या घरच्या सर्वांच्या असणाऱ्या डोळ्यामध्ये पाणी होतं. हे काय घडलं गेलं? असणारी निष्ठेनं सेवा करणारी भगवंताची दाशी ही जना आणि हिच्या वाट्याला असं काय यावं? अंतकरणाच्या ठिकाणी चुकत होती, शंका उद्भवत होती, परंतु काही असताना भगवंताची लीला आहे. ते तिथं गेले. आता जनाबाईला सुळावर चढवायचं. ज्यावेळेस जनाबाईला सुळावर चढवलं त्यावेळेस त्या सुळाचं पाणी झालं की सर्वांनी हात जोडले आणि जनाबाईच्या नावानं गजर केला. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस संत स्वतःची महती कीर्ती वाढावी, प्रसिद्धी वाढावी असं त्यांचं कार्य कधीच नसतं. नामदेव महाराजाचा असू द्या, नाथ महाराजाचा असू द्या, रेणामुखी वेदपुरीला कधी त्यांना वेळ आल्यानंतर अन्यथा नाही. तसा कलियुगामध्ये एखादी सिद्धी प्राप्त झाली, काहीतरी चमत्कार करायचा, बुका काढायचा, कुंकू काढायचा आणि जगाला भुलवून सुटायचं, जगाचं शोषण करायचं, असा कलियुगाचा परमार्थ आहे. परंतु आमच्या संतांकडे तसं नाही. संतांची कीर्ती वाढवण्यासाठी भगवंत त्या पद्धतीनं लीला करतो आणि संतांची कीर्ती वाढवतो. त्या पद्धतीने जनाबाईची कीर्ती वाढली गेली. एवढंच नाही तर जनाबाईने लावलेल्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. काशीवरनं आले, कीर्ती ऐकून हिथं पाहिलं तर ती तिच्या मैत्रिणीशी भांडती, माझ्या गौऱ्या तुझ्या गौऱ्या. म्हणला इतक्या लांब येऊन माझं वाटोळ झालं आयुष्याचं की इतक्या लांब मी प्रवास करून इथं आलोय, येण्याचं माझ्या काहीच अर्थच नाही. ज्यावेळेस तिने सांगितलं तुम्हीच या माझ्या गौऱ्या निवडून द्या, त्याने सांगितलं हे गौऱ्या निवडायच्या कशा? मी लावलेल्या गौऱ्या आहेत, माझी गौरी विठ्ठल म्हणणार. जर विठ्ठल गौरीतून आवाज आला तर ती माझी गौरी, विठ्ठल नाही म्हणलं तर तिची गौरी. त्यांनी सांगितलं तिनं वर ठेवलेल्या गौऱ्या होत्या, विठ्ठल विठ्ठल म्हणत नव्हत्या, तिच्या बाजूला टाकल्या. खालच्या सगळ्या गौऱ्या कान लावलं की विठ्ठल, कान लावलं की विठ्ठल, हे सगळ्या बाजूला. की त्यावेळेस त्या
काशीच्या पंडितांनी हे जनाबाईचे पाय धरावं एवढा अधिकार कशासाठी आहे? सेवेत आहे. त्यासाठी ज्यावेळेस सेवा करेल त्यावेळेस मेवा मिळतो. त्या पद्धतीने ताईने आयुष्यभर सेवा केली, त्यामुळे त्यांची असणारी पुत्र रत्न सुद्धा त्या पद्धतीने योग्य त्या मार्गाने चालणारी त्यांना तशी सद्बुद्धी भगवंतानी दिली आणि त्या पद्धतीने ते कार्य करतात, ते चालतात. की त्या पद्धतीने तुका म्हणे वाणी घेऊ आता गेली धनी, की त्या पद्धतीने आपली वाणी शुद्ध असावी, पवित्र असावी. जशी वाणी असेल त्या पद्धतीनं जसं आपलं कर्म घडेल त्या पद्धतीने आपल्याला फळ मिळतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. त्यासाठी आपली वाणी पवित्र असावी. वाणी पवित्र असल्यानंतर काय होतं? पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. वाणी पवित्र असेल देह पवित्र होतो. देह कसा आहे? अपवित्र आहे. अपवित्राला सुद्धा पावित्र्य प्राप्त करण्याची असणारी एवढी ताकद त्या भगवंताच्या नामामध्ये आहे, आपल्या वाणीमध्ये आहे. तशी वाणी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. म्हणून एक वेळेस त्या संतांनी सांगितलं त्यावेळेस एक वेळेस भजन ज्ञानेश्वरा धन्य सुखोबा समर्थ देणे केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या जैशा तारी गेला ह्या म्हणे रामेश्वर भट्ट दुधा तुका विष्णू नाही दुधा. शेवट तो म्हणा माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला तुका म्हणे वाणी घेऊ आता गेली धनी. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला शेवट तो म्हणा माझा बहु गोड झाला. शेवट गोड व्हायचा असेल, परिहार जायचा असेल तर त्या पद्धतीने संतांनी सांगितले त्या वचनावर फक्त आपण विश्वास ठेवा. याच्यापेक्षा काही नाही. अभंगाचा भावार्थ असा असेलच असा नाही. मी कुठला मोठा तत्ववेत्ता नाही, अभ्यासक नाही, परंतु सेवा करण्याची त्यांनी आज्ञा केली म्हणून सेवेसाठी उभा राहिलेला हा पामर आहे. अभंगाचा भावार्थ असा असेलच असा नाही, परंतु पामराच्या मतीनं अभंगाचा भावार्थ असा जोडण्याचा प्रयत्न केला. करावी तशी केली कटकट, वाकडे केली की देवजाने, पायाच्या प्रसादी बोलले विनोदे, क्षमा करणे संती नहे अंगभूती नहे उपदेश, तुमचे पडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली सेवा आजचं अन्नदानाचं पुण्य त्या ताईंच्या पुढच्या प्रवासासाठी उपयोगी पडो, त्यांना योग्य ती सद्गती प्राप्त हो, त्यांच्या असणाऱ्या कुटुंबियांना सुख शांती लाभो, भक्तीचा पाझर अंत करण्याच्या ठिकाणी फुटो, एवढी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना मनात.
अखेर नव्हे ऐकल्याचा म्हणून या मेळ जमविला मृदंगाचार्य आमचे बापूराव सर्व असणारी मोकळेकर मंडळी काय नावानिशी मी आता ओळखू शकत नाही, परंतु सर्वांच्या चरणी कोटी कोटी धन्यवाद। एकट्याचा खेळ नाही म्हणून या मेळ सर्वांनी व्यवस्थित साथ केली, त्याबद्दल साऊंड सिस्टीमवाल्यांनी व्यवस्थित आवाज दिला म्हणून सर्वांच्या कानापर्यंत हे असणारे पामराचे मोडके तुमचे शब्द पोहोचू शकले। अशा पद्धतीने सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करून सेवेला पूर्ण सर्वांनी उठून उभा राहायचा आहे, अभंग होईल आणि पुढे टाकायचे आहे। आम्ही जातो तुम्ही तुझा, आम्ही जातो जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शंभो शिव हर हर महादेव।
प्रेमाचा अकल्पायुष्य भावे तया कुळा अहंकाराचा वारा न लाग राजेसा ज्ञानदेव तुकाराम